इको कमी ठेवायचा आणि खाली आवाज सोडा फक्त बॉक्स मधून आवाज आला पाहिजे. हॅलो हरी राम. हॅलो हॅलो. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती भय निरसले खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळलेले संती भय निरसले खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळलेले संती भय निरसले खंती. विडल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे त्याचं उत्तर देतात. विडल हा अभंग सेवेकरता घेण्यात हा आधीच करतो. विडल मानवी देहाची मनुष्य देहाची सार्थकता सांगणारा अभंग सेवेकरता घेण्याचं कारण, या बेलोरा नगरीमध्ये बोलू नका, सगळ्यांनी विनंती थोडी शांतता राखा, खालचे वरचे सगळे. ज्या निमित्तानं एक दिवसाचा भव्य आणि दिव्य कीर्तन रूपी सोहळा संपन्न होत आहे, आपल्या सर्वांचं आदरणीय वंदनीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सरपंच दत्ताराव काकडे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समस्त मित्र परिवाराने ग्रामस्थ मंडळीने आयोजित केलेला हा भव्य दिव्य कीर्तनाचा सोहळा. विडवल
हनुमान छत्रपती शिवाजी भारत माते की हर 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 अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आपण सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न करत आहोत. मॉनिटरला थोडा आवाज वाढवा. कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी सिस्टीमवाले मातोर्ग पितृर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेशासाठी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृषी उपस्थित सर्व भावी भक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचा मित्र परिवार झाले सगळे. आता सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ विडल दत्तराव काकडी पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. पहिल्यांदा विशेष सांगतो, बर्थडे निमित्त कीर्तन ठेवले हे सगळ्यात पहिल्यांदा विशेष आहे. नाही तर बर्थडेच्या निमित्तानं काय काय कार्यक्रम असतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आमच्यापेक्षा जास्त तुम्ही ज्ञानीत. पण ज्याला सात्विक बर्थडे ज्याला म्हणतात, सात्विक कार्यक्रम असा या निमित्तानं ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या विचाराचा जे जेकार भगवंताच्या नामाची साधना हजारो समाज एकत्रित येऊन विचाराचे देवाणघेवाण हा खरा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. विडल गावच्या विकासासाठी अहोरात्र अंतकरणामध्ये तळमळ असणारे व्यक्तिमत्व असे आमचे दत्तराव काकडे पाटील. जवळपास 10 वर्ष त्यांनी गावचं सरपंचपद भूषवलं. तरुणांच्या गळ्यातले ताईत आणि अगदी आबाल वृद्धापासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आवडीनं आपण सर्वजण पाहतो. गावच्या विकासासाठी त्यांच्या अंतकरणामध्ये विशेष स्वप्न उराशी बागळून त्यांनी असणाऱ्या आपल्या जीवनाची जीवनगाथा यशस्वीपणे पेलली आणि यासाठी सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सगळे सहकारी बांधव समस्त ग्रामस्थ मंडळी आज सगळ्यांची उपस्थिती आहे. आणि विशेष म्हणजे एवढ्या थंडीचा कालावधी असून सुद्धा आपण सगळे बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित झालो म्हणून विशेष करून तुमचे प्रथमतः आभार मानतो. कारण एक तर लोक इतकी फुगीर झाले ते सध्या लग्न पत्रिकेत नाव असलं तरी लग्नाला जात नाही. आणि थंडीत येणं म्हणजे एवढं सोपं नाही. पण अगदी गोड वातावरण आहे. अगदी इथं कीर्तन चालू म्हणजे अगदी महाबळेश्वरच्या टिकडी कीर्तन चालू का काय असं वाटतं. इतका मंगल वातावरण आहे. एसीची गरज नाही असे पण अगदी गोड वातावरण आहे. रानात हे वैभव निर्माण करणं आणि हे कीर्तनाची ताकद आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी संप्रदायाचे सर्व नामवंत मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य म्हणजे परमार्थी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आसाराम महाराज यांची विशेष उपस्थिती आहे. सुंदर ज्यांनी चाल गायली नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे अंशराम महाराजांची उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. दोन्हीही मृदुंगाचार्य अत्यंत सुंदर आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ करणारे आमचे मृदुंग सम्राट तुकाराम महाराज असतील आणि मृदुंग सम्राट कैलास महाराज आमच्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग वादक नेहमी माझ्यासोबत असणारे मृदुंग सम्राट आमचे ओम महाराज ननोरे पाटील त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आधी करून सगळेच गायक वादक मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे माऊली पर्व या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे परमराजने प्रसाद महाराज पाटील तेही उपस्थित आहेत. प्रसाद महाराजांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सुंदर साऊंड सिस्टीम आहे तुमची मनपूर्वक आभार. कॅमेरेवाले असतील विनेकरे दादा असतील उपस्थित सर्व आदरणीय बाबांचं कृष्णानंद बाबांची उपस्थिती आहे. त्यांच्याही चरणतमस्तक सेवेला प्रारंभ विडल वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन
चिंतन आहे. आणि एक सांगतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा जर यांना संतांच्याच भाषेत जर द्यायच्या म्हणल्या तर त्या अशा, अकल्प आयुष्य व्हावे दया अकल्प आयुष्य व्हावे दया माझी आशा कळा हरिजादाचा 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 कल्पनेची बाजान होते कल्पनेची बाजान होते गाडी माझी इकडे सारखा त्यांची नामची लिंक लागून द्या जरा थोडी इकडे सारखा मोकळं ठेवा वातावरण आमच्या जरा. वाढदिवसाच्या शुभेच्छा नामदेवरांच्या भाषेत समाजाची सेवा करणाऱ्या हरिभक्ताला किती आयुष्य मिळावं, मॉनिटरला थोडावर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. समाज सेवा करण्यासाठी, धर्म सेवा करण्यासाठी, आपल्या मातीची सेवा करण्यासाठी अशा वैष्णवनिष्ठाला हरिभक्ताला अकल्प आयुष्य मिळावं. कारण हरिभक्त जर समाजामध्ये असतील तरच समाज हा व्यवस्थित चालणार आहे. आणि म्हणून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी. हे घडण्यासाठी भगवंतानं त्यांना उदंड असं आयुष्य द्यावं. त्यांचा किती बर्थडे काय मला माहित नाही, पण सगळ्यांच्या वतीनं अशी विनंती, त्यांची 100वी सुद्धा आमच्याच हाताने पूर्ण व्हावी. आता त्यांची 100वी म्हणल्यावर आपल्याला किती, आपण मी वाढतच चाललो ना. त्यांची 100वी पाहिजे म्हणल्यावर म्हणजे हे असं असतं, दुसऱ्याचं आयुष्य जर वाढव असं जर इच्छा केली तर आपलं बी वाढत असतं. आजच्या अभंगातून तुकोबर आहे, मनुष्य जन्माचे सार्थकता सांगता. जन्म आलो त्याची आज ही फळ झाली साचे. तुकोबर आहे म्हणतात आज खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाची सार्थकता झाली. आज सार्थकता झाली. नेमकं तुकोबरांच्या जीवनामध्ये असं घडलं तरी काय? प्रश्न असा आहे, तुकोबाने विचारला, महाराज जन्माचं सार्थक कशात आहे? तर तुकोबाने सांगितलं, विठ्ठलची विठ्ठलची एक देखर्या. भगवंताचं जोपर्यंत रूप पाहत नाही, देव पाहत नाही, पांडुरंग परमात्मा, तोपर्यंत जन्माची सार्थकताच नाही. आणि कसं असतं, जी गोष्ट ज्याच्यासाठी निर्माण केली त्याच्यासाठी वापरली तर त्याची किंमत तर म्हणायची ती फलद्रूप झाली. त्याच्यासाठी नाही वापरल्या काय उपयोग आहे? एक जण दुकानात गेलं, म्हणला छत्री दे, घेतली छत्री. घेणारा म्हणला दुकानदार ह्याची गॅरंटी किती? दुकानदार म्हणले ह्याची गॅरंटी तो मरेपर्यंत आहे, फक्त 2 गोष्टीला छत्रीला जपायचं. म्हणले काय? उन्हात काढायचे नाही, पावसात वापरायचे नाही. मग छत्री काय देवाऱ्यात पुजायची का? अरे त्याचा उपयोग त्याच्यासाठी ना, उन्हापासून संरक्षण, पावसापासून संरक्षण. मग त्याच्यातच नाही वापरायची, घेऊन करायचंय काय? तसं जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी जर वापरली नाही तर ती निरर्थक आहे. विडवलं. आपल्याला मानवी देह मिळालाय, हा देह नेमका मिळाला कशासाठी?
करण्यासाठी नाही. देवे दिला देह भजना मी नाव थोडं गेन ट्रबल द्या थोडं शार्प. मग भजनासाठी, भजन कशासाठी करायचं? देव मिळवण्यासाठी. म्हणजे देव मिळवणं ही मनुष्य जन्माची सार्थकता आहे. आणि आजच्या अभंगात तर सांगितलंय की संतांनी कृपा करणं ही जन्माची सार्थकता आहे. मग संगती कस काय लावायची? देव मिळवणं सार्थकता आहे का संतांनी कृपा करणं ही खऱ्या अर्थानं सार्थकता आहे? विडवलं उत्तर असं आहे, देव मिळवणं हीच सार्थकता आहे, पण संतांनी कृपा केल्याशिवाय देव मिळत नाही. हरे प्राप्तीशी उपाय करावे संतांचे ते. अगोदर संतांनीच कृपा करावी लागते, त्याच वेळेस भगवंत आपल्याला दर्शन देतो. आणि ज्या वेळेस संत आपल्याला जवळ घेतील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की जन्मा आलो त्याची आजी फुलं झाली साची. संतांनी कुशीत घ्यावं, संतांनी जवळ घ्यावं, त्यावेळेस जन्माची सार्थकता आहे. आणि संत फक्त सज्जनाला जवळ घेतात असं नाही, संत दुर्जनालाही जवळ घेतात. कसाही असू द्या, खट नट यावे यारे यारे लाना थोरा याती भलकानारी नाना करावा विचार नलगे चिंता कोणाची भेदभाव नाही. यारे यारे लहान थोर हा भेद नाही. आज सुद्धा ज्ञानोबा तुकोबांचा जे जयकार करण्यासाठी आपण काय का जातीतल्या का पंथातल्या का वर्णातल्या का विचारातले माणसं मुळेच नाही. मांडीला मांडीला बसलो ज्ञानोबा तुकोबाची कृपा. महाराष्ट्राच्या मातीचे वैभव आहे. काय महाराष्ट्र, काय का म्हणतात, करा कष्ट खाऊश जय महाराष्ट्र. बिघडला काय? महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. माणसानं माणूस जुळून स्वतःच जेवण बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. समाजाची सेवा करताना परमार्थामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. वाजा जरा जोरात टाळ्या, कना कना तिकडून येऊन द्या टाळ्या जरा, आपल्याच जास्त वाजत येते. बसणारे जरा फ्रेश बसा, कारण टाळ्याला काही टोल नका नाही, जीएसटी नाही, टॅक्स नाही. जरा कीर्तनात बसले आणि बसा, तुमच्या चेहऱ्याकडे बघून थोडं आम्हाला बी असं आतून आलं पाहिजे. जरा ऐकतेत आहे बुवा आपलं, असं दगडावणी बसू नका, जरा मोकळं बसा. विठाला जन्माची सार्थकता देव मिळवण्यात. संताशिवाय देव मिळत नाही. मग ज्या दिवशी संत कृपा करतील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं जन्मा आलो त्याची. अभंग संत बर प्रकरणातील देवाने कृपा करेल त्या दिवशी सार्थकता नाही. संत ज्या दिवशी जवळ घेतील खऱ्या अर्थानं. आजच्या अभंगाचा हा सारांश की संतांनी जवळ घ्यावं. विडवलं ऐका, संतांनी जवळ घेतल्यावर काय होतं? जन्माची सार्थकता कुणाच्या झाली? पैठण निवासी नाथ महाराज. नाथ महाराजांच्या घरी देव काम करत होता. काय काम करत होता? कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, पाणी जागरी चक्रवाणी वाहे, तिथं बिनपगारी फुलं अधिकारी पैसे देऊन माणसं कामाला मिळा नाही. मिळतात का माणसं कामाला? तर हेच मिळते. एका पोराला 30,000 रुपये महिना ठरलाय का मालकाकडे. मालकाने सांगितलं हे काम करायला, ते मला ओके शेठ तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागते. म्हणले बोल काय म्हणणे तुझे? पहिली अट, मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं. म्हणजे दिलं. आणि दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. अरे काम काय स्वप्नात करणार आहे का? तुला झपकाय पाहिजे.
उठलं की गिळलं की झोपतो, काम काय स्वप्नात करणार आहे का? म्हणजे नुसत्या लबाड्याला धंदा ना, पैसे देऊन माणसं काम करणार आणि देव भक्ताच्या घरी फुकट काम करतो. असे भक्ताचे घरी आवाज थोडा माहिती कामी न सांग करण्याचं कमी बॉक्सला सोडा पाव. कामी न सांगता करी, न सांगता काम करतो माय बाप. श्रीमंत संत ऐश्वर्य संपन्न नाथ बाबा जन्म आलो त्याचे ह्याच्यावर सांगतो. त्या नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायचा बरं का. आणि गिरजा मातेसारखी पोळी आजपर्यंत कोणाला जमली नाही. पोळी गुळवणीत टाकली की जाग्यावर इगरायची, ती ओरिजिनल पोळी. पुरणपोळी बरं का, अशी गुळवणीत टाकली की इगारली पाहिजे. नाही आताच्या पोळ्या आय 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 आय. एक महाराजा एका गावात जेव्हा त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटणार काय लबरची का काय लय जड असतात म्हणे. काय काय मावले स्वयंपाकाला एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली करपेवाडी, मध्ये झिळकेवाडी, वर तांदळवाडी. म्हणजे वर मोकळाच तांदूळ, मध्ये जळायला आणि खाली कर आपल्याला. कुकर सुद्धा म्हणतो कुणीकडून शिट्टी देऊ आता. असले अवघड स्वयंपाक करावा महिलांमध्ये आमच्या गिरजा मातेला. आज सुद्धा सरपंचाच्या घरी आम्हाला भोजन करण्यासाठी अत्यंत सुंदर प्रकारे पंचपक्वान साधू संत येते घरात तोची देवळे. गोड आनंद वाटला. नाथ महाराजांच्या घरच्या पोळ्याचीच आठवण आली. असं सुंदर स्वयंपाक बनवला होता मायबाप. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळी. आणि नाथ महाराजांच्या घरच्या पुरणपोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक नाथ महाराजांच्या घरी राहिला होता. काहीच करत नव्हता, फक्त खाण्यासाठी आला होता. फक्त खाणे, पोळ्या खायचं आणि झोपायचं, पोळ्या खायच्या आणि झोपायच्या. आणि हळूहळू बसण्याची गोडी लागली त्याला. नाथ महाराज पूजा वगैरे करायला बसल्या मग गणगोळी उघडून द्यायचा, फुलं आणून द्यायचा, पाण्यात छोटी मोठी कामं करायचा. पण लय पंडित वगैरे ज्ञानी तसला काय त्याचा संबंधच नव्हता. आपला भोळा होता मायबाप. त्याचं नाव गावबा. संतांनी जवळ घेतल्यावर खऱ्या अर्थाने जन्माची सार्थकता हे मी सांगते, चित्त देऊन ऐका. आता गावबा अत्यंत साधा होता, पण नाथ महाराजांचा जो मुलगा आहे तो हरिपंडित. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उघडूनच पियाला होता तो. लय अभ्यास होता, त्याच्यामुळे वरच्या 2-4 गुंड्या तो लावितच नव्हता. म्हणजे तो गुंड्या लावित होता पण लावल्या तरी तुटत होत्या, कारण त्याची 36 तेवढी फुगली होती अहंकारानं. आणि हिथं अहंकार नको बर का, फार वाईट आहे. जेवढी नम्रता जीवनामध्ये असेल तेवढं देवाला हृदयात कोंडण्याचे चान्सेस जास्त आहेत. नम्र झाला होता त्यांनी कोंडलेले आनंदा. नम्रता फार महत्वाची. लहानपण देगा देवा, मुंगे साखरेचा रवा. मुंगे होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंगे एकत्र बसण्यात एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने खान कोणा कानाखाली हाणले म्हणजे आतरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलली जीभ लावले टाळ्याला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, बिलुरातून एखादा दिल्लीला चालला गेला असं जाऊ शकतो काय, कोणाचं कोणी भविष्य बघितलंय. आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले तर नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, नॉनस्टॉप दिल्ली. तिथं गेल्या त्या मुंगीने बिलुऱ्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले 2 मिनिटात व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब सुद्धा तुला दाखवते. मग बेलुरातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोत्याचा धरला. कळतंय का बघा? आणखी जरा तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. आणि माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आयुष्यात तुका म्हणे जाणन व्हावे लहान होणे. लोक म्हणते शिकला तेव टिकला. शिकला तेव टिकला का हुकला तुमचं तुम्ही बघा. पण मी एक वाक्य सांगतो, जे वाकला तेवच टिकला. वागता आलं पाहिजे. जय हरी जय हरी जय हरी. लोक म्हणतात भारी माणूस आहे. इलेक्शन मध्ये ज्याला निवडून यायचे त्याने काम थोडी कमी करायचे, फक्त वाकाय शिकायचं.
ही सिस्टीमच अशी जगाची, वाकला तेव्हाच टिकला विडल. महापूर आला आणि मोठ्याला खोडाची झाड होती. वाचती महापूर धाडी महापूर धाडी महापूर धाडी महापुरामध्ये मोठ्या खोडाची झाडं दनादन उचलून आपटतात, पण बारकाली जी लवाळ असते ती वाकत्यात. ते लवाळे वाचते. म्हणून जीवनामध्ये नम्रता ठेवा. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित वाकतच नव्हता हो. आणि नाथ महाराजांनी रामायणच्या युद्धकांडापर्यंत रामायणाचा भावार्थ लिहिला. उत्तरकांड राहिलेलं होतं. नाथ महाराजांचं वय झालं, हात थरथर कापायला लागले. त्या हरिपंडिताला असं वाटायचं की आता राहिलेलं रामायणाचं काम आपल्याकडेच येईन. ते नाथ महाराजांना सारखा टोचून म्हणायचा, नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते तुझ्याशिवाय कोण आहे बाबा आता मला, तूच ले. नाथ महाराज म्हणले काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा ते तर बोहळा आहे म्हणले. असू दे बोहळा, बोहळा असावं पण गाबळा नसावं. बोहळा परवडला रे पण गाबुळा नको. गाबुळा म्हणजे अर्धा पिकलेला ना अर्धा कच्चा. नाहीतर देव हा बोहळ्यालाच भेटतो. हरी पाद प्राप्ती बोहळ्या भाविकाची, हरी पाद प्राप्ती हरी पाद हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद अभिमानियाचे गर्भवत अभिमानियाचे गर्भवत अभिमानियाचे गर्भवत हरिपद प्राप्ती बोळ्या भाविका हरिपद देव बोहळ्यालाच भेटतो. लय चॅप्टर माणसाचं बी पार करतात काम नाही. लय चॅप्टर असते ती तर्कवान असतात. असंच का तसंच का, तू गप बाबा, तुझ्या संग डोकं लावा, आम्हाला टाइम राहिला नाही. कीर्तन करताना कंबरच का बांधता, मग काय मुंडकं बांधू का? तुझं काय म्हणे मारायच्यात का तुला कीर्तन कर? धोतरच का घालता, जीन पॅन्ट करू का बरमुड्या करू? एक थंड वाजती मारण्याची. आणि ज्याच डोकं लावणारी ही गाभोळी माणसं ही चित्र भोळी पार वाढली बुवा. हा गाबुळा नको रे, ते अर्धा पिकला ना अर्धा कच्चा तेव्हा धोकाच देणार. निवळ मूर्ख परवडला, केवळ अतिशहाणा परवडला. मधली भयानक असते. मूर्ख माणसाला भांडण करायचं कळत नाही ना. अति विद्वान भांडणाच्या भानगडीत पडल्या. भांडणाचा नाद कुणाला आहे? ज्याला थोडं कळतं ती जास्त वळवळ करत. ज्याला काय नातलं थोडं कळतं ती बसल्या बसल्या बोट दाखवितात. थोडं बरं म्हणा मारायच्यात का काय बजनी इथं बिंबीच्या देटापासून अर्धावं लागते तो वरचा पंचम लागतो. तू अजून बोटत मग तू आम्हाला घालवायचं ठरवलंय का काय बुवा? इतका गोड मृदंग वाजत आहे, दोन्ही मृदंगाचार्य तिन्ही बी मृदंगाचार्य. तरी बी कीर्तन संपल्यावर छान वाजवायला पण म्हणा मग तू वाज मला काय येत गप येत नाही तर डोकं लावायचं नाही. ज्याला कळत नाही ती डोकं लावायला हुशार. ज्याने आयुष्यात कधी हरिपाठ वाचला नाही का, गाथा वाचला नाही का, ज्ञानेश्वरी नाही, ती आम्हाला भिडणार. तू को बऱ्यांना नेलं विमान आलतं, विमान कुठं उतरलं होतं, तुझ्या बापाच्या रानात, तुला काय करायचं? जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या लय वाढली बघा सध्या. एकदा माझा कीर्तनाचा विषय झाला.
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, जसं पेराल तसं चुकवत. आता काय चुकलं माझं? त्याला माऊलीची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरे जे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे त्याची देखी जे दर्पण आरशाची बघाल तेच दिसतंय आणि जमिनीत पेराल ते चुकवते, असं माऊलींची ओवी. काय चुकलं माझं? पेराल ते चुकवणार. ती कीर्तन संपले, मला भेटला, मला पेराल तसं उगवत नाही. म्हणलं काय झालं? मला शेंगदाणा पेरलाय, त्याला टरफल कुठून येतं? त्याने तर्क बघा बरं का कसा लावला. मी म्हणलं शेंगदाणा नाही, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. ते मला हा चहा. त्यानं असं कपात चहा ना मला धरा. म्हणा मला फक्त चहा. ते मला चहाचे बिस्किट नाही आणलं. मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? मला मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? मला आयो तुमच्या कुठं ना दिला का? मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे आम्ही काय मूर्ख आहेत का काय बा? आणि तसल्यांची संख्या झाली जास्त, त्याला एकच प्रमाण फेड बसते. अनंत वाचाळ बरळ ते बरळ या काहीचा गोपाळ बरळणाऱ्यांच्या सपना सुद्धा देव जाणार नाही. विडवलं बोहळा असावा पण गाभोळा नसावा, हे तर आपला विषय चाललाय. नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी येत होता. त्याचं नाव गावबा. अति पंडित हरी पंडित मुलगा. कोण लिहिण रामाय? नाथ महाराज म्हणजे गावबा लिहिण. नाही लिहू शकत, आरक्षण निरक्षर आहे, आडाने मायबाप नाही लिहिणार. नाथ महाराज म्हणले लिहिणार. बोलवा गावबाला. गावबाला जवळ बोलवलं आणि नाथबाबाने आलिंगन दिलं. आणि संतांच्या आलिंगनाची ताकद. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगने संताच्या दिव्य झाले माझे गाया, मस्तक हे पायावरी त्यांची ठेविता. संतांच्या चरणावर जर नुसतं नसतं मस्तक झालं आणि संतांना आलिंगन देते काय या दिव्य रपते. नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं आणि त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना लक्षात आलं नाही की नाथ महाराजांचं रामायण नेमकं कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले. एवढी समरूपता, एवढी एकरूपता त्या गावबाच्या भाषेमध्ये निर्माण झाली. असं महाकाव्याचा शेवट माझ्या गावबानं केला. हे का घडलं तर नाथ महाराजांसारख्या संतांना ज्या दिवशी गावबावर कृपा केली त्या दिवशी गावबाला सुद्धा वाटलं की माझा जन्म खऱ्या अर्थानं आज सफल झाला. अभंगाचा
जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. खऱ्या अर्थानं आज जन्माची सार्थकता झाली. या जन्माचं फळ आम्हाला मिळालं कधी? ज्या दिवशी संतांना कृपा केली, संतांनी जवळ घेतलं, संतांनी आशीर्वाद दिला, संतांचा स्पर्श झाला, संतांचं दर्शन कोणत्याही अंगाने ह्या संत कृपा करतील त्याच दिवशी जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. खरी जन्माची सार्थ. मनुष्य जन्माचा सोडा, पशुच्या बाबतीत तेच आहे हो. पैठण मध्ये रेडा वेद बोला, रेडा कुठे वेद बोलत असतो का? पण बोलवणारे जर ज्ञानोबारे असतील तर बोलू शकतो. होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत मैमागाद. काय काय माणसं म्हणले रेडा नाही बोलला, रेड्या नावाची माणसं होती आणि ती वेद बोली. निळोबाराने ही टीका लक्षात आली, निळोबाराने डायरेक्ट प्रमाण दिलं. माझ्या पुत्रमुखी बोलवाने श्रुती, बोलवाने श्रुती, माझ्या पुत्रमुखी बोलवाने श्रुती, बोलवाने श्रुती, ताली ताली, माझ्या पुत्रमुखी बोलवाने श्रुती, बोलवाने श्रुती, माझ्या पुत्रमुखी बोलवाने श्रुती, बोलवाने श्रुती, अलवी भिंती बैजुनीला, महिषापुत्रमुखी. पुत्र म्हणजे मुलगा, म्हशीचा मुलगा. त्याला रेडा म्हणतेत, काय बघा टोनगा म्हणतेत, काय बघा हाल्या म्हणतेत. ते वेद बोलला हो, नसतो बोलत हो, पण कस काय बोलला ऐका. पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबा म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणले ज्ञाना तुझ्या तोंडात पुढं पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा, तेव्हा पंडित झाला याडा. आकलच बदल. ओरिजिनल बोलतो रे ना, आपण चुकीचं म्हणत होतो. आपले ग्रंथ हा ना म्हणले चेकिंग करून घ्या म्हणले ह्याच्यानुसार. ऐका मला पुढचं सांगायचं. रेडा वेद बोलला रेडा, तिथं नाही थांबला. माऊलीला म्हणला मला तुमच्या सोबतच यायचंय. आळंदीकडे ज्ञानोबाने प्रस्थान केलं आणि आळे गावामध्ये रेड्याला समाधी दिली. ऐका, साधूच्या चरणावर, संताच्या चरणावर, देवाच्या चरणावर कोणी डोकं ठेवीन, पण आळे फाट्याचं जो आळे गावामध्ये जर गेलं तर तिथं 700 वर्ष होऊन गेले, अजूनही रेड्याच्या समाधीला 7 दिवसाचा सप्ताह होतो. आणि तिथे गेलो संताचं दर्शन नाही, देवाचं दर्शन नाही, अगोदर दर्शन रेड्याचं घ्यायचं. का? ज्या रेड्याला ज्ञानोबारायांसारख्या महात्म्याची संगत झाली, त्या दिवशी तो पशुच्या जन्माला जरी आला तरी त्याला सुद्धा वाटलं की जन्म आलो आज फळ झाले. 700 वर्ष होऊन गेले, अजून आपल्याला रेडाचं दर्शन घ्यावं लागतं. हे संतांनी जवळ घेण्याची ताकद आहे. सच्चिदानंद बाबा, अरे मेलेल्या सच्चिदानंद बाबाला जिवंत करून ज्ञानेश्वरी हलवली आणि आपण जिवंत असून मेल्यात जमा झालो, पण आपल्याला वाचणं होत नाही. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. संतांनी सांभाळ करावा, संतांनी जवळ घ्यावं, त्या दिवशी जन्माची सार्थकता. ऐका प्रसंग. जगद्गुरु तुकोबऱ्यांचं कीर्तन पुणे परिसरामध्ये असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर वेळ भेटला तर छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला निस्वार्थ निसंकोचपणे उपस्थित राहायचंय मायबा. आणि पुढचं महत्वाचं सांगायचंय, तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज येत होते आणि कीर्तनात मांडी घालून बसत होते. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. छत्रपतीला चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन बनवलं असतं, पण छत्रपतीने सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर गेले. मंडपात प्रवेश केला, तुकोबऱ्यांचा भक्त रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मंडपात येतोय. माझा मोठेपणा इथं काय कामाचा, या आताच्या छत्रपतीने ध्यानात ठेवा. फार महत्वाचा मुद्दा. पुढारी लोकांची जर नावं घेतली नाही तर काय काय पुढाऱ्याने गावातलं सप्त बंद पाडलं तर तो माझं नाव घेतं छत्रपती. आहो ते एवढे छत्रपती असून ते काय म्हणत नव्हते आणि आपली अगरबत्ती कुठे लावायची, त्याच्यामुळे त्यांचे मावळे म्हणून घेतात. त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद नाही.
आणि मग शिवाजी महाराज कीर्तनाला आले. कीर्तन रंगामध्ये आलं. जवळचाच एक माणूस फुटला आणि त्यांनी ती बातमी दुश्मनाला सांगितल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले. पकडा. काड्या करणारे जवळचे असतात बर का. जवळची नीट सांभाळायची, कारण जवळच्याला गुह्य माहित असतं. तेव का फुटला पटांगणच. रावण सुद्धा त्याच्यामुळेच गेला म्हणे, त्याच्या घरातला फुटला. विभीषण देवाला सांगितलं, देवा तुमचा रॉंग नंबर लागतोय, इकडं नाही म्हणले, इकडं हाना. जेव्हा नाभी कक्ष हाणलं तेव्हा रावण कोसळ. सांगण्याचा उद्देश जवळच्याला गुह्य माहित असतं, त्याच्यामुळे जवळची आपली पक्की पाहिजे. ती का फुटली वाटोळच होत असते. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतय बुवा. ए सासू, एबीपी माझा पत्रकार आहे का? टीव्ही नाही बातमी दिली. पत्रकार घरातच आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हातारी. गप्पा हाणाय गेली की कुठं सुरू, तुझी सुन लय भारी बाई, माझी लय वाईट आहे, तुझी लय चांगली बाई, तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे होती, तिच्यासारखी तुला भेटले तो मागत मिली असती. तुझी लय चांगली ग, पण तुला कळा नाही. म्हाताऱ्या कावा सुधारते तीच मला कळा नाही हो. लय म्हाताऱ्या चॅप्टर असतात. एक म्हातारे दररोज इष्टीत बसायची, रोज इष्टीत बसायची आणि कंडक्टरच्या शेजारी बसायची. कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायचे. 1.5 महिना कंडक्टरने काजू बदाम खाल्लं, त्याचं 22 किलो वजन वाढलं. फुकटचं गवलं, हरणाचं भोगलं ती. आणि 1.5 महिने तर कंडक्टर त्या म्हातारे मला, होय आजीबाई कशामुळे काजू बदाम खाल? मी नातवासारखा दिसतो का, लेकासारखा दिसतो का, भावासारखा दिसतो? ती म्हणले ह्याचा नातून कशाचा लोक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून सगळ्याला तुला देते. त्यांनी चालू इष्टीतच उडी टाकली. नको रे म्हणला, झाला नोकरीचा. असल्या म्हाताऱ्या हुशार असतात. आणि एक सांगतो, सासूने सुन मला लेक म्हणा, सुनाला बी सांगतो, तुम्ही बी जास्त येड्यावणी करू नका. तुम्ही सासूबाईला आई म्हणा. आईनं बोलल्यावर तुम्ही ऐकून घेताना मग म्हातारी जर एवढं तेवढं बोलली, त्या बोलत नाही, त्यांचं काम बोलतं. त्यांनी लय शून्यातनं कमी असतं, जुनं दिवस पाहिलेलं असते म्हणून ते बोलतात. आणि तुमचा तर हाय फाय एज्युकेटेड असन तसन जे कान शुद्ध भाषा म्हणल्या म्हातारीचं मग गुतडा होतं व्हायचं तिच्या डोक्यात, त्याला काय कळत. त्याच्यामुळे सासूने सुनाला लेक म्हणा, सुन दोन्ही बी बाजू फार महत्वाच्या. इथं ब्राह्मण का आहेत का कोण? माझं काकाला नेहमी सांगणे, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. हा खरं ह्यांची कुंडली जुळ. पोराचं काही नसतं होय, ते कसलं बी असू द्या समजूनच घेत हो. त्याचं लय हाल होत्यात हो. हा ते आईकडे गेले की आई सारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय, दोन्ही संघ आली म्हणतो बाहेरच बरं. मरण का चिमणी वणी व तोंड झाले ते त्याची, सांगता येईना बोलता येईना. आईला बोलवतो बायकोला राग, बायकोला बोलवतो आईला राग. पण मुलाला सांगतो 3 वाक्य देण्यात ठेवा. आई खुश, पत्नी खुश, बाप बी खुश. सासरवाडी तर उड्याच हाणणार, पण 3 वाक्य देण्यात ठेवा. 1, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडे पण महत्वाचे. व्यसनापासून दूर राहा, आईला देव मानत, पत्नीला सांभाळ करा. घरात आनंदच निर्माण होणार आहे ना, हे फार महत्वाचं गरजेचा मुद्दा. आणि एक वाक्य सांगतो, जवळची क्लिअर ठेवायची. शिवाजी महाराज कीर्तनाला जवळची माणसं फुटली आणि बातमी दुश्मनाला पोच झाली. हे तर आपला विषय चाललाय. छत्रपतींना पकडायला हजारो सैनिकांनी मानपाला येडा टाकला, पकडा. त्यांचा मुकादम होता, तेव्हा जरा हुशार होता, म्हणला थांबा का जय विठ्ठल होऊन द्या म्हणजे. कीर्तनात मध्ये राडा करू नका, म्हणजे कीर्तनात विक्षेप करू नये, दुश्मनाला सुद्धा कळतंय. बाकीचं डोकं तुम्ही लावा, कालवा करणार आहे म्हणजे मध्ये नका रे राडा करू, जय विठ्ठल झाले बघू म्हणले आपण. आणि राजे निवांत बसलेले आहेत. मावळ्याने बघितलं, मावळे हपकलेला. 4-5 मावळे छत्रपती महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनात बसल्याने एवढी माणसं पकडा आलेल्या आहेत. मावळ्यांवर बी जबाबदारी आहे का नाही? काय मावळ्यांवर जबाबदारी ना राजांना सांभाळायची. आणि मग मावळ्यांनी एकमेकाकडे बघायचं. मावळे बी वजनदार होते पण घाबरले हो जरा. तिने काय साधी होते काय मावळे? वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे, असे वजनदार मावळे होते. तानाजीनं बाजीनं उसाची मुळी तर कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही.
ती प्रदर्थ करण्यात आयो त्याने गुडघ्या उसांना त्याची वाटे सरकली खटकून जगतो तो आत्महत्या कर तुला ऊस तुटाना कांदा फुटाना कागद फाटाना तू जगतो कशाला प्राप्तीच राहिले ना आजच्या तरुण पिढीमध्ये उगे चिमणी म्हणून अरे तू काय जगतो रे जरा तू जीवन जासून मिळाल्यासारखा राहू नको रे जरा पावर शरीर संपदा तरी कामवा काय ताकद होते हनुमंतराय दुसऱ्याच्या गावात गेले माणसे डेअरिंग करीनात ग बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते आपल्याला येड्यावानी करायला ग आणि हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात तिथल्या मालकाची दाढीच जाळली हनुमंत महाबली जाग्यावर दाढी जाळली बुकाच केला दाढीचा दाढी जाळल्या मिशा राहिल्या असत्या का दडादडात पेटल्या गाव बी जाळलं जाळलेली लंका आवाज धन्य धन्य म्हणे तुका एवढी ताकद का होती अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी अंजनी माताने तप केलं म्हणून असा वाघ झाला मला आणि आईच्या दुधात ताकद होती आता आईचं दूध राहिले का आता बाटली लावल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच आहे फक्त टोपनात बदल होतो रबर जातं पत्र्याचं येतं आणि एकदा मोठ्या बाटलीचं नादा लागलं ते आम्हाला सुद्धा आवरत नाही 100 गंधावाल्याचा एक पेताळ हरिपाठ बंद करा हरिपाठ ती गंधावाले गायला आहे किती आम्हाला माहिती त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा अरे त्याच्यासाठी बुकात आपला का काय तो 65 गुण आमचा अध्यक्ष झाला का पिणार याची 2 म्हातारे पारावर बसले बर दारू प्यायला खोकला जातो खरं दुसरा मला 100% जाणार मला कसं काय अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार मला पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संगीत राहा काकडे पाटलांना जर वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा द्यायचं असेल तर आपल्या जीवनात बी काहीतरी चांगला संकल्प करा जीवन आदर्श आपलं झालं पाहिजे तरुण पिढीला विनंती व्यसन करू नका अरे व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्लं तोंड फुटन दारू प्यायला वर फुटन चांगल्या कामात बंधन तुटन मित्रमंडळ चांगले ठेवा त्याचं सुरुवातीला पास ताडी तुमच्या वळख नाडी दारूच लागतं गुडी कावलागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी आर लावण्यात दारूला काडी दरम्यान बतकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी व्यसनाची हरी जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून गाथा वाचा म्हणजे माथा जागा येईन विठ्ठल मावळे वजनदार घाबरले राजाने हळूच राजे आवाज थोडा दे जवळून बोल थोडा लांब मंडपाच्या कडेला बघितलं का म्हणजे तुझ्या आधीच आणि तरी पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही चेहऱ्यावर टेन्शन नाही चिंता नाही भय नाही काळजी नाही राजे म्हणजे घाबरू नका चिंता करायची काय गरज आहे गुरु करावा बळकटन जाऊन दाखवे मनवट तुकोबऱ्यांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात आहे आपल्याला आता ही सगळी जबाबदारी तुकोबऱ्यांची आणि शिवाजी महाराज बी का घाबरले नाही ते जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले होते आणि जिजाऊ मातेच्या तालमीत तयार 2च पहिलवान झाले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज राजे सुद्धा कसे गळले त्याचा आवाज सोडा मोकळा जा सोडा मॉनिटर सोडा माझी जाऊने भवना माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा 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 ताली वाला ताली 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 जित आनंदाने नांद फोडली प्रजा रे टाळी गो आणि नांद फोडली प्रजा समाज मनात होता
सर्वराजांचा राजा सर्व जाती धर्म केला गाजा जिजवले 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 दियावले सुंदर शिवाजी राजा 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 छत्रपती शिवाजी महाराज की अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या जोरावर. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? इकडे दे. थोडं. इकडं. तलवार चमके हो शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार मॉनिटर लावा. शिवबाची तलवार टाळी वाजवा टाळी. फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. सुमकर त्याच्या रक्ताने निघाली. शिवबाची तलवार चमके 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 शिवबाचा अवतार दारुण्याचा अवतार उतरण्या स्वातंत्र्याची द्वार महाराष्ट्र प्रेमापार चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार. तलवार त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. विडवलं आणि असे छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याचं काम आमच्या जिजाऊ मातेने केले. आणि त्या जिजाऊ मातेची परवा जयंती बर का, राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेबांची जयंती आहे. स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही, स्वराज्य निर्माण करावं हे स्वप्न खऱ्या अर्थाने जिजाऊ मातेचं आहे. आणि जिजाऊ मातेचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले म्हणजे आईचं स्वप्न पूर्ण करणारा महान मुलगा, महान पुत्र, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज. आईचं स्वप्न राजेंनी पूर्ण केलं. आणि शिवाजी महाराजच फक्त घडवले नाही का, जिजाऊ मातेने फक्त शिवाजी महाराज घडवले नाही तर जिजाऊ मातेने शिवाजी महाराजही घडवले आणि धर्मवीर संभाजी महाराजही घडवले. असे दोन वाघ ज्या मातेनं महाराष्ट्रासाठी घडवले अशा राष्ट्रमाता जिजाऊ.
आणि जिजाऊ कुणाला म्हणायचं आहे का? आमची जिजाऊ माऊली आमच्यासाठी स्वाभिमान आहे. जिजाऊच्या रूपानं साक्षात जगदंबाचा आम्हाला पावली. धर्माच्या रक्षणासाठी ती धावली. गोरगरीब रयतेच्या डोक्यावर स्वराज्याची धरली सावली. धन्य आमची जिजाऊ माऊली. ती माऊली धन्य. स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वप्न तिनं पाहिलं आणि तसे संस्कार आपल्या मुलावर घडवले आणि त्याच्यातून हे स्वराज्य निर्माण झालं. विडवलं आणि फक्त जिजाऊ मातेची जयंती नाही, परवा अजून एक महान साधूची जयंती, स्वामी विवेकानंद. विवेकानंद कोणाला म्हणायचं आहे का? देव, देश आणि धर्म. धर्माकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. त्या देशाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केले ते आमचे स्वामी विवेकानंद. तत्वज्ञान कसं असावं, विचाराची ताकद किती असावी, भारतातला आदर्श तरुण कसा असावा आणि अध्यात्माला मानवतेची जोड पाहिजे हे महान संदेश देणारा साधू म्हणजे विवेकानंद. उठा, जागे व्हा, देह प्राप्त झाल्याशिवाय, अंतिम देह प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. हा महान संदेश देणारा साधू म्हणजे विवेकानंद. विडवलं विवेकानंदांच्या जीवनामध्ये घडलेली घटना सांगतो, चित्त देऊ नाही का? विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये विवेकानंदांवर एक माऊली प्रसन्न झाली आणि विवेकानंदांपुढे त्याने आपली इच्छा प्रगट केली. स्वामीजी, मला तुमच्या सोबत लग्न करायचंय, विवाहबद्ध व्हायचं. स्वामी विवेकानंद म्हणले, आई तुला असं का वाटतं? त्यावेळेस त्याने सांगितलं, स्वामीजी तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी इच्छा आहे. तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी इच्छा आहे. विवेकानंद म्हणले, आई माझ्यासारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटतं ना तर तुमच्या समोर उभा असणारा विवेकानंद तुमचा मुलगाच समजा नाही. भारतीय संस्कृती काय विचार असतील माझ्या राजेंचे, काय विचार असतील स्वामी विवेकानंदांचे आणि त्यांचे विचार आपल्या जीवनात येणं ही काळाची गरज आहे. शेवटचं सांगतो, स्वामी विवेकानंद कोणाला म्हणायचं आहे का? अध्यात्म आणि मानवतेचा जन्म होता छंद. हिंदू तत्वज्ञानानं पाश्चिमात्य देशातल्यांना सुद्धा भारतीय संस्कृतीचा ज्यांनी लावला गंध आणि अमेरिकेच्या भाषणामध्ये महान महान विद्वानांची बोलती केली बंद, त्यांना म्हणायचं स्वामी विवेकानंद. त्या विवेकानंदांची असणारी जयंती, त्यांचे विचार आपल्या तरुण पिढीच्या जीवनात येणं ही काळाची गरज आहे. अनासक्त योगी महान साधू म्हणजे विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ मातेंचे संस्कार आणि त्यांचे विचार आपल्या जीवनात येणं आणि तर आपलं जीवन जन्मा आलो पाहिजे. आणि महान महान राष्ट्रपुरुष या मातीमध्ये झाले त्यावेळेस हा भारत घडलाय. विडवलं आणि हे घडणं हे काळाची गरज आहे. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज घडवले, राजे घाबरले नाही, पकडारे सैन्य आले. हे तर आपला विषय चाललाय. जय विठ्ठल झाले बघू म्हणजे थांबा. छत्रपतींच्या नजरेतला भाऊ माझ्या जगद्गुरु तुकोबाने, आवाज थोडा वाढव, तुकोबारांनी जाणला आणि तुकोबारांनी भगवंताचे संवाद करू. भगवंता, अरे छत्रपतीवर असं विघ्न तेही माझ्या कीर्तनात. आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर देवा नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाणार आहे. काय करायचंय मला सांगू नको, पण हे संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुकोबाने शब्द टाकावून जगाच्या बापानं पदरात झालं. भगवंतानं विठ्ठलने उडी टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं जिथं कीर्तन येतं. एकाच कीर्तनात दोन छत्रपती, ओरिजिनल छत्रपती पुढं आणि देवानं रूप घेतलेलं छत्रपती मंडप संपतो तिथं. देवाने घोड्याला टाच मारली, घोडा पळवला, हर हर महादेव गजर केला. त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. तवा काय एवढा फोकस होता काय? टेंबा मसाले जुन्या काळातली कीर्तन, भाग गाया पकडो, सगळं सैनिक देवाच्याच माग. तुकोबारे म्हणले, राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही आता राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरात पकडाय गेले, जंगलात झोपली, कुणीकडे गेलं रे म्हणले. या ऐकतच गायब कस काय झालं रे म्हणले. आता देव कुठं गवत असतो का? सिद्धांत संपला, उत्तर ऐका. ती म्हणले, आपण पंढरपुराकडे कुणीकडे आलो, पकडाय गेलेले. म्हणजे इकडे बोर, प्रतापगड, रायगड सगळे किल्ले तिकडे, पुण्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या डोंगर रंगाने, आपण इकडे खाल्लाकडे कोणीकडे बसले. म्हणजे रॉंग नंबर लागलाय, चला माघारी. परत लोहगावला आले तर तुकोबारे आणि शिवाजी महाराज. सिद्धांत संपला, तुकोबाऱ्यांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनाला.
पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांवर भार घातला आणि संकट निवारण झालं. हे का घडलं? सैन्य पकडा आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना भीती वाटली नाही, भय वाटलं नाही. का वाटलं नाही? त्यांना माहित होतं आपल्यासारख्या सामान्य असणाऱ्या रयतेच्या सेवकाचा स्वीकार जगद्गुरु तुकोबारी सारख्या संतांनी केलेला आहे. आणि संतांनी जर सांभाळ केला तर कशाचीच भय राहत नाही, खंती राहत नाही. अभंगाच्या दुसऱ्या सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळलेली संधी भय निरसली खंती. संतांनी सांभाळ करावा आणि संतांनी जर सांभाळ केला तर भय निरसली खंती. भय राहत नाही, खंत राहत नाही, चिंता राहत नाही. आणि संतांनी सांभाळ करण्यासाठी आपल्या जीवनात भगवंताची नाव चिंतनाची साधना घडणे अत्यंत महत्वाचं. आणि हाताने टाळे मुखाने नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. राहिलेल्या 2 चरणाचा भरत भजनानंतर पाहू. सगळ्यांनी एकदम मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विडोबार जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. तुम्ही सांभाळलेली संती भय निरसले खंती. संतांनी सांभाळ करावा आणि संतांनी सांभाळ करण्यासाठी संतांना जे आवडते ते आपल्या जीवनामध्ये घडावं. संतांना भगवंताची साधना धर्माचं रक्षण हेच आवडते. तुकोबारेश्वरा म्हणतात आम्ही त्याच्यासाठी चालू. धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. धर्माच्या संदर्भात 2 वाक्य सांगतो, चित्त देऊ नका. मुला आणि मुली कीर्तन जर विसरलं तरी चालेल, पण 2 वाक्य लक्षात ठेवा. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत नीती गावाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि आता एक सांगतो, धर्म वाढवता आला वाढवू नका, पण निर्माण केलेला बुडवू तरी नका. सध्या बुडवणारे जास्त झाले तेव्हा सगळा आधर्मच. काय खऱ्याला किंमत राणी, खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खत गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसाला येणार टोळी. लय अवघड झाले. तरुण पोरण आईबाप सुद्धा नको वाटत का. कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. मी तो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नका ना जाईना. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहणार डोकून, सासरला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून आणि मिवणीला हुरडा देतो फुकून. हुरडा देतो मिवणीला आणि बोंड मोठं देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं, हल्लं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला, सासूला येतो 4 मला कवा आनंद होईल प्रभू रामाला. काय खऱ्याला किंमत राहिली नाही.
अहो जपानमध्ये चोर पकडायला मशीन आली, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोरात मिळत नाही, मशीनच नेलं. एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या, ती गेले मेडिकल मध्ये, मला मुंग्या मारायची पावडर द्या. दुकानदाराने दिली पावडर, घरी गेलो 2 तासांनी परत माघारी, तुझी पावडरच नको. दुकानदार म्हणला लय कडक पावडर, एक सुद्धा मुंग्या राहणार नकोच म्हणला. झालंय काय म्हणला, ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. आता मुंग्या मारायच्या पावडर मध्येच मुंग्याने मुक्काम केला तर घरातल्या मरत्यान का वाढत्यान म्हणजे हाय का काही खऱ्याला किंवा सगळे स्वपाशीच. एक जणाच्या घरात माशा झाल्या, ती गेले बाजारात. एक जण माशा मारायची पावडर इतका बसलं, फक्त 2 रुपयाला पुढे माशा मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे माशा. जीच लोक धावल्यात म्हणता मरणाच्या पुढे खपले. एक घेणारा जरा आगावच होता, मला पुढी फोडूनच बघतो ह्याच्यात काय. ऐकणारा ते आगा होता, पुढे सोडू नको, माशा कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथं सोड म्हण. मग तिथं सोडल्या त्याची पावर कमी. हा म्हणला तुझं बी खरे. गेलं घरी जेवायला बसा, बायकोला पुढे सोडलं, पुढे पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, त्या चिठ्ठी पियानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. अरे काय औषध आहे राव, सगळं अवघड. तुमच्याकडे दहावा होत्यात का? मग बरं आहे, बंद झालं आमच्याकडे. परवा मुंबईमध्ये त्या एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओपता दिला कावळ्या सकट. काका मला 10,000 ला, त्याने मला 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा काका म्हणजे. सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू, ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. म्हणजे हाय का काय बाप कुणाचा जायचा, चंपी कुणाची करता, सगळा बदल झालाय. चपात्याचं मशीन आलंय, घेतलं का नाही? बचत गट घेऊन टाका. आंघोळीचं मशीन आहे, एवढंच मशीन आहे, उंडा ठेवला. चपातीचं मशीन, आंघोळीचं मशीन, नुसत्या मशीनच हो. आपण नुसती बदलती जीवनशैली माणसाची झाली आणि बदल जरूर घडावा, पण माणसाच्या जीवनाची वर्म कधी सोडू नका. आणि आज खऱ्या अर्थानं हे जे कार्य चालू हे धर्म कार्य. आता अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एवढा भव्याने दिव्य कीर्तनाचा सोहळा आयोजित केला. आणि खऱ्या अर्थाने एक वाक्य सांगतो, की वाढदिवसाला अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन होण्यासाठी माणसं सुद्धा भाग्य नसावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवान माणसं असावं लागतात तर अशा कार्यक्रमाला असतो. हे टाळ वाजणं वैष्णवागडे सर्व काळ सदा जन जन ते टाळ. खऱ्या अर्थानं काकडे पाटील भाग्यवान मानावं लागतील. वाढदिवसाच्या निमित्ताने एवढा सुंदर कार्यक्रम मेळविले मान्य वैष्णवांचे. नुसते वारेकरीच नाही, आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार साहेब भांबळे साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित झालेले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने माझं कीर्तन झालं होतं शेलूला. फार मोठा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भव्याने दिव्य न भूतो न भविष्यात एवढा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला कीर्तन, सरपंचाच्या बड्डेला वाढदिवसाचं कीर्तन, आणि आज त्यांची या ठिकाणी सगळ्यांची विशेष उपस्थिती. आमदार साहेबांच्या सोबत आलेले सगळे त्यांचे सहकारी, सगळे राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व. भांबळे साहेब सुद्धा वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित झाले, म्हणून त्यांचे सरपंचाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं विशेषतः आभार. विडल म्हणून जीवनामध्ये धर्म टिकवा.
दुसऱ्याच्या धर्माला कधी नावं ठेवू नका. माझी तरुण पिढीला विनंती. आणि आपला धर्म किती श्रेष्ठ आहे सांगायला कधी मागं राहू नका. आणि आयुष्यात शून्यातून जी माणसं मोठी होते कष्ट केल्याशिवाय माणसं मोठी होते. म्हणून कष्ट आयुष्यात फार महत्वाचं आहे. आज आमचे सरपंच असतील 10 वर्ष सरपंच पद, पण हे साधनाच आहे ना. फुकट लोक कोणावर बी प्रेम करायला मोकले नाहीत. आमदार साहेब असतील सगळीच म्हणते लोक तशी फुकट प्रेम, आपण प्रेम करायला तेव्हाच लोक प्रेम करतात. हे कष्टातून माणसं मोठी होत असतात. म्हणून माझी विनंती तरुण पिढ्या कष्ट करा. पण आपल्या बाराकडे सुरुवात सुद्धा क पासून नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी क आहे. आधी काम करा मग खा. ख क ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीचं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हाना काय हाणायचे की मग कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार. घसरगुंडी घसारचे नीट राहा. आणि घसरायचं नसेल जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला विचित्र असतो. ज्या चित्रात तो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात वा वा वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व पंचकृषीत नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही. तोंडावर पुढे गेल्या भांगार येते त्यांनी तर गावचं वाटोळ केलं. हे चमचे तोंडावर गोड बोलायचं, माग काड्या करायचे. चमचे सांभाळा बरं का. मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा. तोंडावर गोळ फेकी त्यात माग काड्या करते ते सांभाळायचे चमचे. आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडे आलाय का? सगळीकडेच आहे. पहिल्यापासून आहे. त्याचे लक्षण सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोके जड येणे, उदाशी भरणे, कसनस होणे. दुसऱ्याची प्रगती पाहून जर आपल्या पोटात दुखत असेल तर समजायचं ह्या रोगाची बाधा आपल्याला. ह्याचं औषध कुठंच मेडिकल मध्ये भेटत नाही. फक्त एका गावात ह्याचं औषध भेटतं. देहुला ह्याचं मेडिकल आहे बघा. कधी गेले तर घेऊन या औषध. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत असेल. त्या औषधाचं नाव आहे गाथा. त्याच्यात बरेच इंजेक्शन येतं, काय गोळ्या येत, काय सलाईन येतं. त्याच्यातल्या 2 गोळ्या सांगतो. एक सकाळी घ्यायची, एक संध्याकाळी घ्यायची. जळक्या रोगाला बाकीची इंजेक्शन बिल ती परत आणल्या वाचा तुम्ही. फार भयानक इंजेक्शन. आधी गोळ्या सांगतो. जळक्या रोगाला तुका म्हणे चित्त करारे निर्मळन येऊन गोपाळ राहे देते. ही पहिली गोळी. संध्याकाळी झोपायची आधी घ्यायची. मोकळे मन रसाळ वाणी. मन मोकळं ठेवा, चित्त निर्मळ ठेवा. जळायचं कामच नाही ना. आपली माणसं मोठी करायची का? आपला गायक आहे, वादक आहे, परिसरात कीर्तन करायचं, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला, जाऊन द्या ना पहिले गिऱ्हाईक. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असतं तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही देव सुद्धा त्याची झाडा झडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राठ, मुद्द्यावर ठाम राठ. संकटाला डगमगू नका. मोठं झाल्या ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाटत. तरबेज वाचल थकू नका. यश मिळून पण जरा दमदारा. दमदार नशेल धाडस ठेवा. धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. एवढीच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. थंडी वाऱ्याचे लय एकदा सांगितलं बी लोड येत असतो. कारण हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गळा एकदाच खाल्ले मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल असाध्य ते साध्य करीत असल्यास कारण अभ्यास होतो. तरुण पिढीला अभ्यास करा. डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे तरुणांच्या जीवनामध्ये 3 गोष्टी पाहिजे. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तेजस्वी म्हणजे शरीराने तो मजबूत पाहिजे. तपस्विता प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान तरुणाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तत्परता. बघून करून मला जमन का? तू मग देहाने तरुण पण मनाने म्हातारा झाला. वय ज्येष्ठ झालं तरी चालेल पण माणसाने मनानं तरुण चिर तरुण राहिलं पाहिजे. आणि हे ज्ञानोबा आहे तुकोबा यांचं वयच किती होतं? माझ्या माऊलींचं वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान. वय वर्ष 16 छत्रपतीने स्वराज्याची वाढवली शान. वय वर्ष 16 विवेकानंदाने देशासाठी जीवाचं केलं रान. आणि असे महात्मे भारतात जन्माला आले याचा आम्हाला सार्थ आहे स्वाभिमान. त्यांच्या स्वाभिमानाचा अभिमान ठेवा. ज्या दिवशी संत कृपा करतील त्या दिवशी तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली संती. आणि तुकोबांचा स्वप्नात अनुग्रह झाला. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्याने ज्या वेळेस मला उपदेश दिला त्याच दिवशी तुकोबा म्हणतात खऱ्या अर्थाने कृत्य झालो. अभंग
कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. संत ज्यावेळेस कृपा करते त्या अर्थ खरं तर मनुष्य देहाची कृतकृत्यता आहे. आणि आणखी एक आनंदाची बाब सांगतो. खऱ्या अर्थानं भारत देशाला कृतकृत्य वाटावं अशी घटना हे जानेवारी महिन्यामध्ये घडणार आहे. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राम मंदिर. 22 तारखेला प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन होत आहे. या निमित्तानं माझी सर्व भाविकांना विनंती, 22 जानेवारी म्हणजे भारतासाठी दुसरी दिवाळी बरं का, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. इतका आनंद उत्सव त्या दिवशी साजरा करा. प्रत्येकानं दारासमोर सडा टाका, रांगोळी काढा, घराला तोरणं बांधा, दारासमोर गुढ्या उभारा, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. 500 वर्षाचा संघर्ष, किती आनंद पाहिजे. आनंदाला नर नारी त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राचं रामललाचं आगमन होतं. प्रत्येकानं थाटामाटामध्ये 22 जानेवारी साजरी करा ही सगळ्यांना विनंती. विडवलं कारण राम हे असं व्यक्तिमत्व आहे, रामाशिवाय भारत देशाची संस्कृती परिपूर्ण होऊ शकत नाही. रामाशिवाय भारताची व्याख्याच परिपूर्ण होऊ शकत नाही. राज्य कसं असावं हे रामाकडून शिकावं. रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही. मेल्यानंतर वैर क्षमता हे रामाने शिकवून दिलं पाहिजे. पण अजूनही लोकांना वाटतं कोणतं राज्य यावं, राम राज्य यावं. माणसाच्या जीवनाची सुरुवात सुद्धा राम शब्दाने, शेवट सुद्धा राम शब्दाने. राम म्हणजे भारतीयांचा प्राण आहे. सकाळ सकाळ गावात माणूस भेटला, राम राम, सुरुवात बी राम शब्दाने, माणसाचा शेवट राम नाम. सत्य हे शेवट बी राम. वारकरी संप्रदायाचा मुख्य देव पांडुरंग परमात्मा आहे, पण वारकरी संप्रदायाच्या भाषणाची सुरुवात कोणत्या शब्दाने, राम कृष्ण हरी राम. आणि भाषणाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका राम. सुरुवात बी राम, शेवट बी राम. विठ्ठल राम म्हणजे आपला स्वाभिमान. म्हणे एक वाक्य ऐका चित्त देऊन. भारत देशाची प्रभू रामचंद्रावर निष्ठा आहे ठाम. संपूर्ण भारत देशाची प्रभू रामचंद्रावर निष्ठा आहे ठाम. म्हणून सजला आहे अयोध्या धाम. मंदिराचं पूर्ण झाले काम. आणि 22 जानेवारीला येणार आहेत प्रभू श्रीराम. राम येणार आहेत मायबाप. रामाचं जीवन अजूनही आम्हाला देतो स्फूर्ती. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची आजरामर आहे कीर्ती. 22 जानेवारीला संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण जग त्यांची करणार आहे आरती. आणि रामलल्लाच्या आगमनानं पुन्हा एकदा पावन झाली भारत देशाची धरती. धरती सुद्धा पावन झाली मायबाप. आणि ज्याच्या जीवनात राम नाही, ज्याच्या जीवनात श्रीराम नाही, त्याच्या जीवनात राम नाही. आणि ज्याच्या जीवनात राम नाही त्याचं भारत देशात काही काम नाही. तुम्हाला रामाला मानायचं असेल तरच इथं राहावं लागेल. रामाशिवाय आपण परिपूर्णच नाही. विठ्ठल किती संकट सुचली मायबाप. म्हणून एक वाक्य आहे का, 500 वर्ष झाला आमच्या अस्मितेवर हल्ला. 500 वर्ष झाला आमच्या अस्मितेवर हल्ला. पण सत्य आणि निष्ठेच्या जोरावर जिंकलाय बाले किल्ला. आणि सगळ्या भारत देशाच्या साथीनं यशस्वी गाठलाय आनंदाचा पल्ला. अरे लागा तयारीला. 22 तारखेला येणारे रामलल्ला. रामलल्ला येणारे तयारीला लागा मायबाप. मंदिर झाले भारी, मंदिर झाले भारी. उजळल्या दिशा चारी, आनंदल्या नर नारी. उभारा आपल्या दारामध्ये भविष्यात असणारे भगवी गुढी. आणि ही गुढी का उभारायची ते आनंदाचं प्रतीक आहे. विडल हे धर्माचं रक्षण आहे. राम मंदिर हे काय कोणता पक्ष वगैरे ह्याचा विषय नाही. तो भारत देशाच्या अस्मितेचा, भारत देशाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून प्रत्येकाने आनंदोत्सव साजरा करा या निमित्ताने माझी विनंती आहे. बहुसंख्य तरुण कार्यक्रम, तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. देशाबद्दल, धर्माबद्दल जर तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. पुरींच्या आयाला आले मार्केट. पुरींच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता.
ते फोकस मध्ये डायरेक्ट पाहुणे आमची मुली कोणाला द्यायची नाही, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हा तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? अपेक्षाच लय वाढल्यावर मुली काढल्या माणसाची ती सध्या जमिनीवर ढगातच गेले ते जवळच्याला तर जे हरे घाला पाहुणे रावल्या तर उलट देण्यात आता लय अवघड परिस्थिती झाली. परवा एक म्हातारी भेटली म्हणजे आमच्या मुलीला असं स्थळ बघा की मुलाला आई बाप नको. म्हणलं असं स्थळ आहे पण त्या बी मुलाची इच्छा आहे की मला बी सासू सासरे नको, माई आम्ही मारावं का काय, मग दुसऱ्याची मारिती का काय. स्वतःच म्हणलं की जमते, दुसऱ्याचं म्हणलं की नको. मुलांना सांगतो क्वालिटी खामा, डॉक्टर, इंजिनियर, IPS, PS, कलेक्टर, प्रांत, आर्मी भरती, नीट भरती नाही, नोकरी, दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संग करा, व्यसन करू नका. पोरीच्या बाबाचा फोन येईन, कधी लग्न करायचं, क्वालिटीकडे काही किंमत आहे का नाही. बोंबलत फिरतो, तोंडात मावा फुटका, चटमा बंद पटका, मोबाईल ढाब्यावर जातो, दारू पितो, आईला उलट बोलतो, बापा डोळे वाटरतो, दिसेन त्याच्या गुंड्यात होतो, गावात मोटरसायकल आणतो. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे र, तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुटतोय, असलं तर पियाले आग घाली होतोय. त्या डीजे वाल्या सुद्धा तुझा ताल काढा, ते काय त्यांना वर द्यावं तरी कळतं लागलं. ती भांबवलेलं असतं, 4-5 पेताडे त्याच्याकडे वाटल्यासाठी पुढे पुढे करा, 2-4 जण गुंड्याला बा, 2-4 जण घाम पुसा, 2-4 जण बोटाच्या दोऱ्या मांड. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखाली मी इंद्र झालं, इंद्र नाही तू दल इंद्र, तू काचा इंद्र आहे. रुपये कमावच्या अक्का नाही तो बाप असते, एकटी मजा करतो. जेव्हा काय डीजे वाजला, गोडा उताळा नाचता नाचता नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का व्हॉट्सअपला, आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवरदेवच न्यायला लागणार. 3 किलोमीटर गाड्या पब्लिक पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढलं तर एकच तडाका. नवरी कुठे आहे, लोक म्हणजे तिचं कालच झालं. मला मी आता काय करू, तो असाच नाच आहे मोकळा. ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला, पोराने बघितला असेल ना मोबाईलवर. 1000 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात, म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका बी सरकार द्यायच्या, म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय बा. लय अवघड परिस्थिती. म्हणून मुलाने जरा नीट राहण, काहीच नाही करताना आमच्या पार्टीचं मेंबर व्हा तरी लग्न होत्या. माळण बुका आता तेवढाच पर्याय राहिला, दुसऱ्याचा पर्याय सगळं संपलं तुमच्यासाठी. माळण बुक्यात बी लय ताकद आहे, विनोदात घेऊ नका. वजनदार माणूस दिसतो लगेच, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. आमच्या गावातल्या 5 पोरांची लग्न जमली ह्या माळण डोक्याच्या जोरावर. बोंबलत फिरत होते, कोणीच पुरत. एक जण माझ्याकडे, महाराज लग्न जमणार. म्हणलं मी जमितो, मला काय करावं लागलं. म्हणलं कपडाला बुकान गळ्यात माळ. मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का. मी म्हणलं जमून आता नाही जमू, माळकरी वाढन आणि त्याच्या डोक्यामध्ये जाळ शाकाहारी का राहिलं होणं पण बायको मिळन. त्याच्या डोक्यात वेगळं गणित तर माझ्या डोक्यात वेगळं गणित. म्हणा आण माळ, त्याने बारीक मण्याची माळा, बारीक मण्यावर लग्न जमत आहे, मग टपारे मण्याच्या माळा. एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणे हाडगाला रोताचं झोपताना मला झालं रुतत ये. मी म्हणलं लग्न, हा मग रुतून द्या. बुका लावायचा बारीक मोठा लाव की, मला कपाळ कळवून की लग्न, हा मग लावतो. खपक्या गंधन, टोपीन गंधन, धोतरण नेहरून असा पांढरा फेक बगळा बनिला. कुठे कीर्तने गेलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग. काय दिवसांनी तीच पुढं मी महाग. लोक त्याच्या पाय पड, महाराज महाराला मला खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन समल्या लोक म्हणायचे जाऊन द्या, पोरग माऊली संघ आले, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला चपित असन, संस्कारिक असन, माळकर दिसते, बुका लावते, देऊन टाका पोरग्याला. 10 पोरांची जमिवली. हाच पॅटर्न इथं जर कोणाचं जमत नसल, चलो माऊली पठाडे जिंदाबाद. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, लय मोठ्याच्याच घरात पुरुद्याचे हे डोक्याने काढून टाका. लग्न जमित आणि 50 एकर जमिनी, पण मुलगा जर दारू प्यायला निघाला 5 वर्षात 1 एकर सुद्धा ठेवणार नाही. पण लग्न जमित 1/2 एकर जमिनी, मुलगा जर जिद्दी निघाला त्याची परत 25 एकर केल्याशिवाय राहणार. करतो तो आणि मुलाला म्हणू द्या. शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या, गरीबाच्या घरात पुरी द्या. जिथं संस्कार आहे, निर्व्यसनी मुलगा असा म्हणले मोठ्याच्याच घरात पुरी द्यायच्या. ही जरा डोक्याने काढून टाक. ही जाते नवीन जी फॅशन आली ना, ही डोक्यातून जरा कमी करा. मुलाने सुद्धा त्या यादीमध्ये बसण्यासाठी आदर्श जीवन जगा. संत विचारे मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुले हीच करा राष्ट्राची संपत्ती. आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. आणि कोण छत्रपती? पिसाळलेल्या हत्तीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जण एकटा खिंडला तो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात मला कळत चढतो त्यांचं नाव धनाजी. वाऱ्याच्या वेगाने घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी. वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांच्या राष्ट्रातले आपण माणसं आहेत म्हणून विचार उच्च ठेवा. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांना सुद्धा म्हणावं लागलं की ज्या दिवशी छत्रपतींना म्हणावं लागलं की माझ्यावर तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने प्रेम केलं, तुम्ही सांभाळलेले संती
ये निरसली संतंती. आणि एका संतांनी कृपा केली आणि भगवंताची भेट झाली. काळ आता आमच्या पुढं चाल करत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणी तुका म्हणे तुका म्हणे तुका सलिखंती भय निरसली कंती भय निरसली कंती
भयानी रसायन खाती भयानी रसायन खाती भयानी रसायन खाती भयानी अभंगाच्या शेवटच्या चरणावर तुका म्हणे काळा आता करून शिके बोल आमच्या आता काळाची सत्ता चालत नाही का तर तुम्ही सांभाळलेले संधी बहिणी रेसले खंती असा अभंगाचा भाग मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दत्तरावजी काकडे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एवढा भव्य आणि दिव्य गोड कार्यक्रम त्यांच्यावर प्रेम करण्यास समस्त मित्र परिवार आणि गावकरी मंडळाने आयोजित केला. मनापासून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज एवढा समाज एवढा गोड कार्यक्रम पाहिल्यानंतर सरपंचांना सुद्धा वाटत असेल की जन्मा आलो त्याचे आज ही फळं झाली साचे. खऱ्या अर्थाने मी समाजावर प्रेम केलं, समाजही माझ्यावर प्रेम करण्यासाठी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झाला. आमदार साहेबही वेळात वेळ करून उपस्थित झाले म्हणून बांबळे साहेबांनी मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रम संपलेला आहे. अगदी एकाच मिनिटामध्ये केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आपण 2 तास बसलो, 1 मिनिटासाठी कोणीही उठू नये ही सगळ्यांना विनंती. आमदार साहेब आणि
आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांनी केक वगैरे वर आणा, हे सगळ्यांना विनंती.